अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 4 ऑगस्ट रविवार, अगदी प्रत्येकाला माहिती असेल की आज आहे दीप अमावस्या। प्रत्येकाच्या घरामध्ये दीप अमावस्येच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। वर्षभरात येणाऱ्या 12 अमावस्यांपैकी दीप अमावस्या ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते। या दिवशी दीपदानाला आणि दिव्यांच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते। त्याचबरोबर मंत्र स्तोत्रांनाही तितकंच महत्व या दिवशी आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दीप अमावस्येची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। आज तुम्हाला दिवसभर किंवा रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे सकाळपासून रात्री 12च्या आतपर्यंत तुम्हाला फक्त या मंत्राचं पठण करायचं आहे। हा एक मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये असणारा जो अंधार आहे तो संपवेल। हा एक मंत्र तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करेल। आज दीपदान जरी नाही केलं, खूप जास्त दिवे लावणं जरी नाही जमलं, खूप सेवाही नाही जमल्या, तरी ह्या एका सेवेने संपूर्णच दीपदानाचं किंवा दिव्याच्या ज्या सेवा करणार आहात त्यांचं संपूर्ण पुण्य तुम्हाला लाभेल। बघा, दिवसभर जास्त काहीच जमलं नाही तरी चालेल, फक्त हा एक मंत्र म्हणा। कमीत कमी वेळा या मंत्राचं पठण तुम्हाला 108 वेळा करायचं आहे। 108 वेळा केलेल्या पठणाने किंवा या मंत्राच्या उच्चाराने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, संकट नष्ट होतील आणि तुमच्या घरात जर काही पितरांचा श्राप असेल किंवा तुमच्या घराला कुठलाही दोष लागलेला असेल तर त्या प्रत्येक दोषातून तुमचं निवारण होईल। पुन्हा एकदा सांगते, सकाळपासून रात्री 12च्या आत म्हणजे झोपण्याच्या आत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। या सेवेने फक्त तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडेल, इच्छा पूर्ण होतील, अडथळे दूर होतील, संकट निघून जातील। तुमच्या जीवनामध्ये जो काही अंधार असेल किंवा ज्या काही सतत समस्या येत असतील तर त्यातून मुक्तता होईल। अंधारातून तुमचं जे जीवन आहे ते प्रकाशाकडे जाईल। जीवनामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते सगळं काही मिळेल। अत्यंत प्रभावी सेवा, अत्यंत प्रभावी मंत्र आहे। तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिहून देते आणि त्याचबरोबर आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला हा मंत्र मी सांगते। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ बघा आणि या मंत्राचं पठण आजच्या या दिवसभरामध्ये आवर्जून करा। सगळ्यात पहिले काय करायचं तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। कुठलाही दिवा घ्या तुम्ही, अगदी सकाळपासून लावलेला एखादा दिवा असेल तोही चालेल किंवा आज तुम्ही जे काही चौरंगावरती दिवे मांडलेले आहेत त्यातील एखादा दिवा घ्या, त्यातही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 7 लवंगांच्या जुड्या। 2 लवंग एका लाल धाग्यात किंवा एखाद्या सफेद धाग्यात, पिवळ्या हिरव्या धाग्यात तुम्हाला बांधायचं आहे। पुन्हा दुसरे 2 लवंग तुम्हाला पुन्हा धाग्यात बांधायचे आहेत। असे 2-2 लवंग तुम्हाला धाग्यात बांधून 7 जुड्या करायच्या आहेत। 7 लवंगांच्या तुम्हाला जुड्या करायच्या, ठीक आहे। आता सगळ्यात पहिली लवंगांची जुडी जी आहे ती तुम्हाला उजव्या हातात घेऊन ती तुपात बुडवायची आहे। तुम्ही गाईचं तूप पण घेऊ शकतात, विकत तूप घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या घरात जे कुठलं तूप असेल ते तूप तुम्ही घ्या। फक्त ही लवंगांची जुडी त्या तुपामध्ये बुडवायची आहे। उजव्या हातामध्ये ही लवंगांची जी जुडी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर जो मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे, ठीक आहे। हा मंत्र व्यवस्थित ऐका। मंत्र आहे दीप सूर्याग्नी रूपस्यम तेजसः तेज उत्तमम गृहाणमकृता पूजा सर्वं भवः। दीप सूर्याग्नि रूपस्यं तेजसा तेज उत्तमं गृहाणमकृता पूजा सर्वं भवः। पुन्हा एकदा सांगते, दीप सूर्याग्नि रूपस्यं तेजसा तेज उत्तमं गृहाणमकृता पूजा सर्वं भवः। दीप सूर्याग्नि रूपस्यं तेजसा तेज उत्तमं गृहाणमकृता पूजा सर्वं भवः। ठीक आहे, हा मंत्र 21 वेळा म्हणून झाला की त्यानंतर हे लवंग तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे।
जो दिवा तुम्ही समोर घेतलेला आहे देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे। देवघराच्या समोर जो दिवा असेल त्या दिव्यामध्ये ही लवंगांची जुडी घालायची आहे। पुन्हा 2 लवंगांची जुडी घ्यायची, सेम त्याच पद्धतीने मनात एक इच्छा धरायची। त्यानंतर पुन्हा हा जो मंत्र आहे दीप सूर्याग्नि रूपस्यम तेजसहा तेज उत्तमम गृहाणमकृदा पूजा सर्वम भवा, हा पुन्हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा ही लवंग जे आहे लवंगाची जुडी ती त्या दिव्यात अर्पण करायची। अशा 7ही लवंगांच्या जुड्या 21 वेळा हाच मंत्र म्हणून तुम्हाला 7ही जुड्या अभिमंत्रित करून त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत। इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा या दिव्यात अजून तेल तूप घाला आणि हा दिवा असाच प्रज्वलित ठेवा। संपूर्ण रात्रभर तुम्हाला आज अमावस्या खरं तर संध्याकाळी 4 वाजता समाप्त होत आहे, पण जी अमावस्या सूर्याने पाहिलेली असते तर ती दिवसभर उपाय करण्यासाठी गृहीत धरली जाते। त्यामुळे आज रात्रभर अमावस्या आपली असणार आहे, ठीक आहे। त्यामुळे हा दिवा रात्रभर तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात, स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर हा जो दिवा असेल तो आता दिवा विझलेला असेल तर दिवा जो असेल तो घासण्यासाठी घ्या आणि दिव्यामध्ये घातलेल्या ह्या ज्या 7 लवंगा आहेत, 7 लवंगांच्या ज्या जुड्या आहेत त्या काढून घ्या, ठीक आहे। या 7ही लवंगांच्या जुड्या काढायच्या, ह्या एखाद्या पेपराला किंवा कागदाला स्वच्छ पुसून घ्यायच्या जेणेकरून त्यातलं तेल आणि तूप जे आहे ते त्या कागदाला किंवा कापडाला निघून जाईल। त्यानंतर 7 लाल रंगाचे किंवा सफेद रंगाचे कागद घ्यायचे, शक्यतो लालच घ्या, सफेद असेल तर त्याला कुंकू लावा आणि तो कागद लाल करा तरीही चालेल। लाल रंगाच्या कागदाचे 7 कप्पे करायचे, म्हणजे छोटे छोटे तुकडे करायचे। प्रत्येक कप्प्यामध्ये एक हे अभिमंत्रित केलेलं लवंग ठेवायचं आणि या लवंगांच्या 7 लवंगांच्या 7 बरोबर पुड्या बनवायच्या। आता यातील पहिली पुडी जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, दुसरी पुडी ही आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे, तिसरी पुडी ही आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे, चौथी पुडी ही आपल्या घरातील कर्ता किंवा कमावता व्यक्ती असेल तर त्याच्या पर्समध्ये त्याच्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे। जी 5वी ही लवंगांची जी पुडी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहे। आपल्या घरातील जी उत्तर दिशा असेल उत्तर दिशेला काना कोपरा माळा एखादी ट्रॉली असेल कपाट असेल काहीही असेल पण उत्तर दिशेला ही तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर जी 6वी आपली पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या घरातील जो तांदळाचा साठा आहे धान्य आपण जे ठेवतो म्हणजे आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्ण देवी वास करते आपल्या स्वयंपाकघरात किचनमध्ये तर तिथे तुम्हाला जो तांदळाचा गव्हाचा किंवा कडधान्यांचा साठा असेल जे काही धान्य असेल तर त्यामध्ये ही 6वी पुडी तुम्हाला घालून ठेवायची आहे आणि जी 7वी पुडी शेवटची पुडी जी शिल्लक राहील ती तुम्हाला तुमच्या मिठाच्या डब्यात ठेवायची आहे। या पद्धतीने ह्या 7 लवंगाच्या जुड्या लाल रंगाच्या पुड्यांमध्ये घालून तुम्ही या ठिकाणी ठेवलं तर आयुष्यात कधी धनधान्य कमी पडणार नाही, कधीही तुमच्या घरामध्ये पैसा कमी पडणार नाही, नेहमी घरात बरकत राहील, अन्नधान्य जे आहे त्यामध्ये पुरवठा राहील, मनात असणारी इच्छा पूर्ण होईल। आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही कायम ठेवा, कधीतरी 6-7 महिन्यांनी वाटलंच की आता याचा प्रभाव कमी वाटतोय किंवा आता हे मी काढते तर तेव्हा ते काढा आणि कुठल्याही एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात ते सोडून द्या आणि त्याच्या पुढची एखादी अमावस्या येईल त्या अमावस्येला सेम पुन्हा या पद्धतीने हा उपाय करा। पण ही अमावस्या विशेष आहे आणि ही अमावस्या जी आहे ती शीघ्र लाभ देणारी आहे। त्यामुळे बघा या अमावस्या तिथीला जेवढे शक्य तितके जास्त उपाय करा। तर अत्यंत साधा सोपा लक्ष्मीला प्रिय असणारा किंवा लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा उपाय आहे। आपल्या आयुष्यातील अडथळे आणि अडचणी दूर करणारा हा उपाय आहे। या एका मंत्राने तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या सुटत जातील, तुमच्या घरामध्ये धनाची प्राप्ती होईल, घरात बरकत येईल, भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद तुमच्या घरात अखंड राहील। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।